साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 22 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर घरामध्ये पूजन करण्याच्या उद्देशाने केली जाते खरेदी। प्रभू श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा असणाऱ्या चांदीच्या नाण्याची चलती। दररोज 15 ते 20 नाण्याची विक्री। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अविस्मरणीय करण्याचा उत्सव समाजात दिसत आहे। यामुळे बाजारपेठात नवनव्या संकल्पना, कल्पक वस्तू पुढे येताना दिसत आहेत। सराफ बाजारातही यात मागे नाही। प्रभू श्रीराम, अयोध्येतील राम मंदिर यांच्या प्रतिमा असलेले चांदीचे नाणे, मूर्ती आणि प्रतिकृती उपलब्ध झाल्या आहेत। शहरात सध्या रोज 15 ते 20 चांदीच्या नाण्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली। 22 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर घरामध्ये श्रीरामाचे चांदीचे नाणे अथवा मूर्तीचे पूजन करण्याच्या उद्देशाने खरेदीसाठी सराफ बाजारात येणाऱ्याची संख्या वाढत आहे। विविध कला प्रकारातील कारागिरांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे। काहींनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या एकत्रित मूर्तीचा टाक करण्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे। टाक आणि फोटोचा छाप करण्यासाठी काही सराफ व्यापाऱ्यांनी पुणे, हुपरी, बेळगाव आणि मुंबईच्या कारागिराकडून ते मागविले आहेत। 100 ते 13,000 रुपयापर्यंत मूल्य श्रीरामाची प्रतिमा असणारे चांदीचे 10 ग्रॅमचे नाणे, 900 तर 20 ग्रॅमचे 1800 रुपयांना आहे। 50 ते 55 ग्रॅम वजनाची प्रभू श्रीरामाची मूर्ती जवळपास 9,500 रुपयापर्यंत आहे। श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची एकत्रित मूर्ती 13,000पर्यंत आहे, अशी माहिती सराफ मिलिंद वेणुगुरकर यांनी दिली। वेणुगुरकर, पार्टनर, आपटे सराफ पेढी, सोलापूर। 22 तारखेला होणाऱ्या राम लल्लाच्या जन्मोत्सवाचं जे अयोध्येमध्ये आयोजन चालू आहे, त्याच्यामुळं सगळ्या देशभर वातावरण रामाकरता तयार झालेलं आहे। आमच्या चांदीच्या या सगळ्या शॉपमध्ये चांदीच्या कॉईन्स, चांदीच्या रामाच्या मूर्ती याची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे आणि पुष्कळ लोक त्याची चौकशी करून खरेदी करत आहेत। सध्या वातावरण जे सगळं भक्तिमय झालेलं आहे, त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा। रामाच्या या मूर्तीचं दर्शन घेऊन रामाच्या मूर्तीची खरेदी करावी आणि आपल्या घरच्या देवात ते राम ठेवून त्याची पूजा करावी, असं मी सगळ्यांना आवाहन करतो।